जळगाव शहरातील सुरत नागपूर हायवे आहे की स्विमिंग पूल तयार करण्यासाठी खोदलेले खड्डे आहेत हेच समजत नाही. कहचे संचालक सिन्हा यांनी आत्ताच बनवलेला हा रस्ता आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता काय अवस्था झाली आहे या रस्त्याची. नितीन गडकरींनी जळगावला येऊन लेनदेनचा हिशोब पुरता केला. ठेकेदार आणि खाबोगिरीचा हा दुष्परिणाम असे स्पष्ट म्हणायला काही हरकत नाही. तरीही मोदी म्हणतात मैं अकेले नहीं खाऊंगा, किसी और को भी खाने दूंगा. गडकरी नागपूर पोहोचताच हायवे पार उखडला. आता याच हायवेवर गडकरी स्विमिंग पूल बनवतील आणि त्यामध्ये केंद्रीय मंत्री पोहायला येतील अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील 3 मंत्री हेंगाड्या, बोंगाड्या, सोनगाड्या याच हायवेवरून स्टेगर वाजवत गाडी पळवतात. त्यांना दिसत नसेल का, असा प्रश्न शिवराम पाटील यांनी केला आहे. पुढे शिवराम पाटील म्हणतात त्यांना जबाबदारीचे काडी मात्र भान नाही. मी स्वतः आमदार असतो तर कहचे संचालक सिन्हा यांना त्यांच्या कामाबद्दल जाब नक्कीच विचारला असता. बघूया सविस्तर बातमी. त्या ठिकाणी इंजिनियर होते, या इंजिनियरला अक्कल नसेल का? त्या सचिवांना अक्कल नसेल का? त्या मंत्र्यांना अक्कल नसेल का? अरे हा पाणी असं तुमचं, अरे किमान हे पाणी स्ट्रोक काढला पाहिजे होता आणि स्ट्रोक काढून ते पाणी तिकडे जायला पाहिजे होतं. पुढे नाही, पण मग आता आज याचे पाणी आऊट झालं पाहिजे. मग आता साफसफाई कोण करेल? त्या माणसाला जमतं का कोणाला? यांना हे बघा, आता तुम्ही काय करा पुराणे साहेब, तुम्ही सगळं पाहून घ्या याच्यातले आणि काय तुम्हाला एस्टिमेट काढा ते काढा. मला काय म्हणायचं माहिती का, ही जर कल्ली आहे तुम्ही हा काय टाकलाय, कलवट टाकलाय का? मग कलवट जर टाकला तर कधी टाकला असेल, महिना झाला असेल, त्याला हे करा थोडंसं. आरोग्याला बोलवा ना, काय बरं पडला? आरोग्य जळगावचे आहेत ना, काय असं ऑस्ट्रेलिया रशियाचे नाही ना. आम्हाला बोलवा आणि त्यांना म्हणा कसं आहे, आता हा टाइम खराब आहे, इथं पाणी जर तुंबलं भयंकर वाईट अवस्था आहे. काय म्हणणं बघ तुमचं? दादा ते पाणी डायरेक्ट मंदिरात जातं. कोणतं हे पाणी मंदिरामध्ये? हे पूर्ण पाणी ओव्हर झालं, हे पूर्ण डायरेक्ट दादा डायरेक्ट इकडनं जो आहे ना पूर्ण पुढे जातो, इकडे जातो पुराणे साहेब. यांचं आउटलेट काढलेली का? नाही काढलेली नाही आहे. ते फुकट पुण्यामध्ये पाणी येत होता, ते तिकडची नाली काढलेली आहे. तिकडनं जे पाणी आहे हे पाणी तिकडे काढलेलं नाही. हे पाणी आउटलेटमध्ये आहे आणि पाणी इकडे जमतोय. काय बनले सांगून द्या. मग आता काय स्टोप आहे का त्या ठिकाणी? काढली कच्चं तरी करून दिलं पाहिजे. आता काय बरं 2 मिनिटं उचलून घ्या. काय करता पुढे माझी बात झालं पाहिजे. पूर्ण ब्लॉक आहे दादा, पाहतो काय निघाला पाहिजे बरोबर आहे.